उन्हाळ्यात सर्वात जास्त खाण्यात जाणारा पदार्थ म्हणजे आमरस आणि आता चालू आहे सीझन तो म्हणजे आमरसाचा. आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि घरोघरी सध्या तरी नाही अजून बरं का आमरस तयार म्हणजे करायला सुरुवात झाली, पण बऱ्यापैकी ठिकाणी आमरस चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यात आमरस खायला खूपच छान लागतो आणि वेगळी काहीतरी टेस्ट असते त्याच्यामुळे मस्त लागतो. जो करून पहिलं काय म्हणायचे पावसाळा चालू झाल्यावरच आमरस खायला पाहिजे, पण आता कसं आहे हल्ली कधी कुठलाही पदार्थ कधी भेटतो आणि कधी पण आंबेन कधी पण आमरसन कधी काही पण पण आपण सीझनचे फळं जे असतात ते सीझनला खाल्लेच गेले पाहिजे. चला मग तर अशी आमरस थाळी कशी बनवायची आता आपण स्टेप बाय स्टेपने बघू. नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजचा विषय म्हणजे आपली आमरस थाळी रेसिपी आहे. आमरस थाळीत काय काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि घरचे आंबे आहे बरं का, हे घरचे आंबे आहे. घरच्या आंब्यांपासून कसा बनवायचा रस हे तुम्हाला सांगणार आहे आणि घरी आंबे कसे पिकवायचे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला खरंच शेवटी सांगा का घरी आंबे असे कसे पिकवायचे एकदम न कार्पेटमध्ये घालता बरं का. आज काय आपले आंबे कार्पेटमध्ये घातलेले नाही, त्यामुळे आपण काय करणार, घरचे आंबे आहे लगेच धुतले आणि लगेचच रस करायला घेतला. 1 वाटी साखर घेतली आणि थोडीशी विलायचीची पूड घेतलेली आहे, जास्त बारीक नाही ठोसरच घेतलेली आहे बरं का. हे किती आपले 5 आंबे घेतलेले आहे आणि घरचे आंबे आहे. आता काय करायचं आहे, असे आंबे आता काय आपल्या याच्या साली वगैरे काही काढून नाही घ्यायच्या, पिळून आंब्याचा रस का बनवायचा आहे. आणि घरचे आंबे तुम्हाला माहीतच आहे, ज्याच्या घरी आहे त्याला माहीत. असा हा चिका असतो, अगोदर आंबा असा साईडने दाबून घ्यायचा, सगळ्या साईडनं प्रेस केला की त्याचा जो रस असतो तो पटकन बाहेर निघला जातो आणि जो चिक आहे तो अशा पद्धतीनं बाहेर काढायचं. जसं मी दाखवलेलं आहे तसं व्यवस्थित बारकाईने बघा, चिक बाहेरच काढायचा आणि व्यवस्थित आंबा असा पिळून घ्यायचा. किती सोपं आहे, न छिलके काढता ही आमरस एकदम इझीने एकदम मस्त, न पाणी घालता न दुधाचा वापर करता. फक्त हे घरचे आंबे असतात ते थोडे जसं की दुकानचे कार्पेट सारखे नाही का घट्ट रस नाही होत नाही का, होतो पण पाणी दूध नाही वापरलं तर. आता काय आपल्याला नुसता आंब्याचाच रस करायचा आहे. घरचे आंबे आहे, आपल्याला काय आहे काही करायचे नाही. जितके वाटण तितके पिळून घ्यायचे आहे, जेवढे वाटण तेवढं आणि जितका लागन तितका रस. घरचेच आंबे आहे आपले, सगळं काही घरचंच आहे. तुम्हाला मी दाखवणारच आहे ब्लॉगमध्ये माझ्या घरी कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडं आहे, सगळं दाखवणार आहे. सगळं तुमच्यासाठी तयारी भरपूर चालू आहे, तर त्याची तुम्हाला आतुरता असणच. बघा ही आमरस थाळी कशी बनलेली आहे, रस किती छान होणार आहे. आणि याचसोबत मी केलेली आहे आज पुरणपोळी, भजे आणि कुरडईचा भुगासुद्धा केलेला आहे. तर बघा, आणि कुरडई पापडी आणि उडदाचे पापड देखील तळून घेतलेले आहे. एकदम यम्मी रेसिपी आहे बरं का. तर तुम्ही एकदा खाल तर भारावूनच जाल अशी आपली रेसिपी आहे. तर या रेसिपीत आपण कसा रस करायचा आहे आता हे तुम्हाला शिकवणार आहे मी. आता इकडंच तिकडचं खूप झालं, तर आता काय केलं आपण, घरचे आंबे पिकवलेले आहे, एकदा स्वच्छ पाण्याने धुतले, 5 मिनिटं नाही स्वच्छ पाण्याने धुतले, साईडनं धुतले आणि चिक बाहेर काढून साईडनं दाबून घेतला आणि असा चिक बाहेर काढून सगळे आंबे मिक्सरच्या भांड्यात पिळून घेतले बरं का. तर पिळून झाल्यावर काय करायचं, कोळ्यासुद्धा अशा दाबून काढायच्या, साईडला काढून टाकायच्या. पाणी तुम्हाला वापरायचं असलं तर वापरू शकता, पण मी काही वापरलेलं नाही, स्किप करून टाकलेलं आहे. अशा सर्व कोळ्या करून असा रस काढून घ्यायचा आणि लगेच घरच्या आंब्यांना साखर जास्त लागते, किती गोड आणि किती आंबट आहे त्याच्यावर बरं का. पण हा थोडासा आंबट आंबा आहे त्यामुळे मी जास्त साखर घालणार आहे. गोड आंबट टेस्ट असणार आहे, जास्त गोडही नाही जास्त आंबटही नाही, एकच नंबर असा आपला तयार होणार आहे. पूर्ण वाटी साखर घालूनच द्यायची आहे, थोडी ठेवली आहे पण मी ती पण नंतर टाकणारच आहे. तर बघा आता आपलं मिक्सरमध्ये टाकायचं आहे सर्व मिश्रण. आता आपल्याला पातेल्यात रस काढायचा आहे. बघा तुम्हाला वाटतंय की घरच्या आंब्याचा रस आहे, पण हा घरच्याच आंब्याचा रस आहे. किती घट्टन किती मस्त झालं, न पाणी वापरता पण. आणि आता मी साखर जी उरलेली आहे ती वरनं घालून फ्रीजमध्ये आपल्याला आमरस ठेवून द्यायचा आहे. पण अजून खूप मोठी प्रोसेस बाकी आहे. आपला हा 11 मिनिटाचा व्हिडिओ आहे नाही का. तर रस करायला आपल्याला 1-2-3 मिनटं लागलेले असतील जास्तीत जास्त. आणि आता परत विलायचीची पुढं वरून टाकलेलं आहे, असं झाकण ठेवायचं आहे आणि मस्तपैकी फ्रीजवरला आमरस ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर घ्यायचं आहे पीठ मळायला. पुरणपोळी करायची म्हणल्यावर एक सिक्रेट तुम्हाला मी सांगते पुरणपोळीचं, की मीठ आहे ना, मीठ थोडं जास्त वापरायचं. मीठ जास्त वापरलं ना की तुमची पुरणपोळी एकदम मस्त फुलते बरं का. मिठाचा वापर जास्त केल्याने ती रुचकरसुद्धा होते, टेस्टी पण लागते आणि ना पुरणपोळी उगायला, पीठ भिजायला सर्व याला मदत होते. तर अशी आपली पुरणपोळीची रेसिपी आता तुम्हाला शिकवणार आहे. तर मी आज आहे ना काय सांगणार आहे तुम्हाला, पीठ मळायपासून दाखवलेला आहे व्हिडिओ, कारण पीठ मळायचीच मेहनत आहे. जर तुम्हाला पोळी फुगवायची असेल तर, जर तुमचं पीठच परफेक्ट नसलं तर पोळी फुगणार नाही. मी काही पुरणाचा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार नाही, डायरेक्ट पुरण रेडी घेतलेला आहे या व्हिडिओत.
पुढच्या व्हिडिओत दाखवायचा प्रयत्न करीन, कारण खूप लाँग व्हिडिओ होता आणि एवढा स्पेस माझ्या फोनमध्ये नव्हता. त्या कारणाने मी काय केलेलं आहे, रेडीमेड पुरण तुम्हाला दाखवणार आहे. आणि ना आता पीठ मळून होत आलेलं आहे आपल्याला. असं वरून पीठ घ्यायचं आणि जितकी जास्त ताकद लावून मळता येईल तितकी जास्त स्प्रेस करून तुम्ही मळावा, तितकं होईन तितकं छान पीठ म्हणजे त्याचे काय होतं, ते रुचकर चपाती होती, फुगती पण. अशा साईडचं थोडं पीठ टाकायचं, कोरडं पीठ टाकायचं, त्याच्या साह्याने राहिलेलं आपले हात वगैरे सगळं क्लीन करून घ्यायचं बरं का. तर असं केल्याने स्वच्छ झाले की परत सुद्धा पीठ काढायचं आणि त्यानंतर आपल्याला तेलाची धार टाकून घ्यायची आहे बरं का. तेलाची धार टाकल्याने काय होतं, लुसलुशीत पोळी येते. पुरणाची पोळी अशी मऊ आणि लुसलुशीत होते. त्यासाठी काय करायचं, पीठ मळून झाल्यावरच तुम्ही पिठात आहे ना तेल टाकून घ्यायचं बरं का. पीठ मळायची प्रोसेस तुम्हाला दाखवायचं. आता 1 मिनिटात आपलं पीठ तयार होणार आहे. आपण अगोदर काय केलेलं आहे, आंबे धुवून घेतले, आमरस करून घेतला. त्यानंतर आता पीठ आपलं मळून होत आलं आणि थर्ड टाईम आपल्याला काय करायचं आहे, भजी करायचे आहे. आणि कुरड्याचा भुगासुद्धा मी स्किप केलेला आहे. खूपच लॉंग व्हिडिओ होता, पण आमरस थाळी एकदाच घेतलं ना तर काहीच घ्यायची गरज नाही. इतकी रुचकर, इतकी मस्त मेजवानी. खरंच महाराष्ट्रातली स्पेशल आमरस थाळी जर खाल्ली ना तुम्ही, खूप सुंदर. आणि पुरणपोळी आणि त्यासोबत आमरस, वाव, खरंच एकच नंबर. तर कसं आहे, तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं असनच. पुरणपोळी आणि आमरस म्हणला का कोणाला नाही आवडणार, सर्वांनाच आवडणार नाही का. तर बघा, आजचे आपले सबस्क्रायबर आहे 930 सबस्क्रायबर आहे. मी रोज तुम्हाला सांगत आहे, तुम्ही भरभरून सपोर्ट करा मला लवकर चॅनल आपला मोनेटाईज करायचा आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि मी तुम्हाला रोज सांगते, माझ्या काय झालं आहे, मी ना आता आमच्या घरी आहे लग्नाची घाई. फ्रीजमधल्या रसाचा व्हिडिओ दाखवायचा राहिला, तर आताशी मी तुम्हाला दाखवतात आहे. आता डायरेक्ट पुरणपोळीचाच व्हिडिओ दाखवला. तुम्ही म्हणता हे काय चालू आहे तुमचं, नाही का, पुरणपोळी लाटली नाही, तेच कसं काय तुमची पुरणपोळी फुगली. पण तोच व्हिडिओ मी मुद्दाम दाखवलेला आहे. आता पीठ आपलं भिजलं आहे आणि आता पुरणपोळी करायला सुरुवात केली. तर बघा, पिठाची प्रोसेस केल्यामुळे पुरणपोळी कुठं अशी राहिली नाही का, फुगली नाही. किती मस्त पुरणपोळी फुगलेली आहे. इकडून मला भाजताना भीती वाटत होती की हातावर वाफ येते काय, पण पुरणपोळी एकदम टम फुगली आणि एकच नंबर झाली बरं का. कशी झाली पुरणपोळी, किती मऊ लुसलुशीत आणि एकच नंबर. या पुरणपोळीला कुठलीही कमी नाही. तर बघा, आपली पुरणपोळी किती मस्त झालेली आहे, तुम्ही सुद्धा बघितलेलीच आहे. तर आपल्याला तुम्हाला दाखवायला वेळ नाही आहे जास्त. मी पुरणपोळी लाटायचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही वाटतं, तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडे, पण मी काय तो घेत नाही आता, जाऊ द्या. तुम्ही दाखवलेली आहे प्रोसेस पोळी कशी लाटायची हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत नक्की शिकवेन. आता सध्या तुम्हाला दाखवलं पीठ मळायचं खास. आणि ते तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा, आणि त्याच्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी. मुद्दाम सिक्रेट ठेवलेली आहे मागं. आता सगळं काय तुम्हाला खायचं असन, त्या पापड्या कुरड्या काय असन नसन ते तळून घ्या अगोदर. आपल्याला भजी काढायची आहे. ही काय आपली भजी काढायची कढई आहे बरं का, त्याच्यामुळे ती तशी झालेली आहे. भजी काढायचं सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. 2 कांदे बारीक चिरून ठेवलेले आहे, उभा कांदा चिरून घेतलेला आहे. आणि काय करायचं आहे बरं का, पीठ जास्त घ्यायचं आणि कांदा कमी घ्यायचा, म्हणजे एकदम हॉटेलसारखे भजी तयार होतील तुमचे आणि एकच नंबर लागते आणि एकदम रुचकर टेस्ट होणार आणि भजी एकदम मस्त होणार. तर बघू शकता तुम्ही, कुरड्या आता आपल्या सिजनेबलच्या कुरड्या आहे, सीझनच्या पापड्या, सीझनचीच पापडं आहे, सर्व काही. मी ना तुम्हाला व्हिडिओ टाकलेला नाही, पण कुरड्याचा व्हिडिओ टाकण्याची खूप दाट शक्यता आहे. प्रोसेस अजून बाकी आहे बरं का. आमच्या घरी लग्न आहे, त्यामुळे मला काही वेळच भेटा नाही व्हिडिओ शूट करायसाठी. पण कुरड्याचे व्हिडिओ मी कधीतरी तुमच्यासाठी शेअर करणार, म्हणजे करणारच, नक्की करणार, खास तुमच्यासाठी. कारण गावाकडच्या कुरड्या कशा असतात हे तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि शहरात खूप प्रॉब्लेम येतो कुरड्या करायला, तसं आमच्या गावाकडे काही अडचण नाही. कुठेही कसेही कधीही कुरडई करा, काहीच अडचण. आता हे आहे आपलं बेसन पीठ आणि त्यामध्ये टाकलेलं आहे अंदाजे 1 चमचा मिरची पावडर, थोडीशी कच हळद पावडर, थोडासा धना पावडर, आणि त्यात घालायचा आहे थोडासा हिंग, नॉर्मल किंचितच हिंग घालायचा आहे. सगळं काही झटपट चालू आहे. भूक खूप लागलेली आहे. घरच्यांना काही वेळ दमच निघत नाही. ते म्हणतात कधी व्हायचं हे शूटसाठी, तर खूपच वेळ लागतो. शूट करून करायचं म्हणलं, मी सगळं स्किप करून टाकलं. पोळीसुद्धा तुम्हाला दाखवलं. मीठही अंदाजेच टाकलेलं आहे. काय चाललं आहे मलाच कळाना झालं आहे, पण चाललं आहे आपल्या प्रोसेसमध्ये. बघू आता, वावा टाकला आहे, सोडा टाकला आहे, मीठ टाकलं आहे, झालं. आता फक्त बाकी आहे कांद्याची आणि पाण्याची. आता कांदासुद्धा आला आहे. तर तुम्ही बघा, कांदा किती थोडा टाकला आणि बेसन पीठ किती आहे. तर कढई आपली तापलेलंच आहे, तेल तर तापलेलंच आहे. किती झटपट रेसिपी केलेली आहे, पण याला खूप वेळ आणि खूप मेहनत असते हो. एडिट करायचं काही सोपं काम नाही, जे करतं आहे त्याला माहीतच आहे. त्यामुळे ना तुम्हाला आवाज देखील कसा वाटतो आहे मला सांगा. ही आमरस थाळी कशी वाटली. ही महाराष्ट्राची आवडीची थाळी आहे बरं का. आपल्या आहे ना
ह्या सीझनचा आमरस आता ही आपली दुसरी रेसिपी आहे आणि ही घरचे आंबे आहे. घरच्या आंब्यापासून बनवलेला आमरस कसा होतो हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, भजे स्टेप बाय स्टेपनी सोडायचे आहे. आणि जेवढे आता भजी टाकताना पहा किती छोटी टाकलेली आहे, पण निघताना किती मोठे निघतात हे तुम्ही बघतच राहा बरं का. आपल्या भजीची एक सिक्रेट रेसिपी म्हणजे त्यात काय टाकलं होतं आपण, हिंग टाकला होता. आणि पीठ कालवायचं आणि लगेचच कढईत टाकून घ्यायचं बरं का. तर याने काय होतं, वेळ नाही जात त्याने. आणि भजे ना जर पीठ खूप वेळ भिजलं ना तर तेल धरलं जातं. तुम्ही काय करा, असं पीठ कालवून लगेच भजे किती छान फुगतात, करून बघा. आणि तुम्ही केली की भजे मलाही नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्ही तुमच्यासारखं ताई असे भजे केले. तुमचे कमेंट वाचून खूप छान वाटतं बरं का. तुम्ही सपोर्ट केलेली कमेंट जर असले ना, असे स्टेप बाय स्टेपनी सर्व भजे मी काढून घेतलेले आहे. आता बघा, आता आपली आमरस थाळी रेसिपी तयार झाला. हा आहे कुरड्याचा बघा, ही पुरणपोळी कुरडई पापड सध्या रेडी झालेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही हे मला नक्की कळवा. आणि ही रेसिपी तुम्ही देखील ट्राय करा. या उन्हाळ्यात अशी रेसिपी तुम्ही करूनच बघा आणि कशी होते मला नक्की कळवा. तर बघा, आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि कशी होती आपली आमरसाची थाळी आणि घरगुती आंब्याची आमरस थाळी बनवलेली आहे. एकदम साधी आणि सोपी. खात राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ. धन्यवाद.